हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री तुमचं आस विद्यालयामध्ये खूप 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 स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. आणि आज या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत होम टॅब. तर आपण याच्या मागच्या सेशनमध्ये पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्डचे काय उपयोग असतात. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे यूज करतो, पण वेगवेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे यूज करतो. ठीक आहे. तर तुम्ही मागचा सेशन पाहिलाच असेल, तो सेशन पहा तर तुम्हाला हा सेशन समजेल. तसेच आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचे कॉम्पोनंट सुद्धा डिस्कस केलेले, कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात. आणि तुम्हाला मी एक प्रश्न विचारलेला, जसे की मायक्रोसॉफ्ट वर्डचा शोध कोणी लावलेला आणि कधी लावलेला. तर त्याचं उत्तर काय आहे? तर ॲक्च्युली 2007 हे व्हर्जन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट वर्डचा शोध लावलेला चार्ल्स सिमोनी आणि रिचार्ड ब्रॉडी. ओके, हे ॲक्च्युली झेरॉक्स प्रोग्रामर्स होते. या झेरॉक्स प्रोग्रामर्सना बिल गेट्स, जे मायक्रोसॉफ्टचे मालक आहेत, बिल गेट्स आणि पॉल ॲलेन यांनी हायर केलं होतं आणि या सॉफ्टवेअरला बनवायला सांगितलं होतं. तर त्यांच्या मदतीनं हे सॉफ्टवेअर बनलं मायक्रोसॉफ्ट वर्ड. आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर हे 1981 मध्ये त्यांनी इन्व्हेंट केलं. ओके. आणि मेन ते म्हणजे त्यावेळची कन्सेप्ट होती की व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट, म्हणजेच WYSIWYG, म्हणजे तुम्ही जे बघता तेच तुम्हाला मिळेल, जे तुम्ही टाईप कराल तेच तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. तर हे होतं मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर या वर्डचे कॉम्पोनंट्स आपण पाहिले. तर आज आपण पाहणार आहोत होम टॅब. तर ॲक्च्युली वर्डमध्ये वेगवेगळ्या टाईप्सच्या टॅब असतात. तर ही आहे स्क्रीन. इथे तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या टॅब्स बघू शकता. हे आहे 2007. इथे टॅब्स आहेत, टॅब्स ऑन द रिबन, याला टायटल बार म्हणतात. हा क्विक ॲक्सेस टूल बार. आणि हे जे पूर्ण ऑप्शन्स तुम्हाला दिसतात, हे सगळे ऑप्शन्स आहेत होम रिबन. याला आपण रिबन म्हणतो. टॅबचे ऑप्शन्स ज्याच्यावर आपल्याला दिसतात त्याला आपण रिबन म्हणतो. आणि त्या रिबन मध्ये वेगवेगळे ग्रुप्स केलेले असतात. जसे इथे तुम्ही पाहू शकता, क्लिपबोर्ड ग्रुप आहे, फॉन्ट ग्रुप आहे, पॅराग्राफ ग्रुप आहे, स्टाईल्स ग्रुप आहे आणि असेच ग्रुप असतात. आणि हे सगळे 4 ग्रुप मिळून, ग्रुप्स म्हणजे 4 नाही, जास्त ग्रुप आहेत तिथं. हे सगळे आहेत ग्रुप्स. आणि ग्रुपमध्ये तुम्हाला एकाच टाईपचे ऑप्शन्स मिळतील. जसं पॅराग्राफ ग्रुपमध्ये तुम्हाला पॅराग्राफचे रिलेटेड ऑप्शन्स मिळतील. फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला फॉन्ट रिलेटेड ऑप्शन्स मिळतील. तसेच क्लिपबोर्डमध्ये कॉपी, पेस्ट, कट हे ऑप्शन्स मिळतील. स्टाईल्समध्ये सगळ्या स्टाईल्स दिसतील. तर अशा प्रकारे हे ग्रुप्स बनवलेले असतात. ओके. आणि क्विक ॲक्सेस टूल बारवर तुम्हाला अंडू, रिडू, सेव्ह ही बटन बाय डिफॉल्ट मिळतात. आणि इथे तुम्ही आपल्या सोयीनुसार आणि थोडे ऑप्शन्स ऍड पण करू शकता. ओके. तर आता मी मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करते. मी मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 वापरते. सगळे सेमच असतात, फक्त थोडेफार फीचर्स जे आहेत ते चेंज होतात. तर हे आहे फर्स्ट स्क्रीन ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर पहिली स्क्रीन आहे. इथे तुम्ही पाहू शकता होम, न्यू, ओपन या गोष्टी आहेत. न्यू म्हणजे नवीन डॉक्युमेंट आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण न्यू वापरतो.
आणि ओपन म्हणजे जर एक्झिस्टिंग म्हणजे जर पहिल्यापासून डॉक्युमेंट रेडी असेल तर आपण इथे ओपन वापरतो. तर आपण सध्या इथे ब्लँक डॉक्युमेंट क्रिएट करणार आहे. तर ही आहे मायक्रोसॉफ्ट वर्डची स्क्रीन. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट 1. मी सांगितलेलं की डॉक्युमेंट 1 हे आपलं डिफॉल्ट नाव असतं आणि इथे वेगवेगळ्या तुम्हाला टॅब्स मिळतील. फाईल टॅब, देन होम टॅब, इन्सर्ट, डिझाइन, लेआउट, रेफरन्स, मेलिंग्स, रिव्ह्यू, व्ह्यू, डेव्हलपर आणि हेल्प. तुम्ही पाहू शकता जसे जसे मी टॅब वरती क्लिक करते ही रिबन चेंज होते. ओके. तर अशा रीतीने आपण रिबन पाहू शकतो. तर ही जी आहे मी तुम्हाला दाखवते. हे आहेत टॅब. सॉरी, हे आहे टॅब, हे आहे टॅब आणि ही जी होल आहे ही आहे रिबन. ओके. तर या पूर्ण ऑप्शन्सच्या लिस्टला आपण रिबन म्हणतो. ऑलराईट. तर अशा प्रकारे तुम्हाला रिबन पाहायला मिळते. तर इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळे ग्रुप्स आहेत. हा एक ग्रुप आहे क्लिपबोर्ड, फॉन्ट ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप, स्टाईल्स ग्रुप आणि एडिटिंग ग्रुप. ओके. असे 5 ग्रुप इथे आपल्याला दिसत आहेत. तर हे जो फॉन्ट ग्रुप आहे ज्यावेळी आपण टायपिंग करू त्यावेळी आपल्याला फॉन्ट ग्रुपची खूप गरज पडते. हे आहेत पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला पेजचं सेटअप मीन्स पॅराग्राफ जे आहेत त्याचं सेटअप करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि हे स्टाईल्स आहेत. याचे वेगवेगळे स्टाईलने आपण हेडिंग देऊ शकतो. ओके. तर ते आपण पाहू फाईल टॅब मध्ये काय आहे. तर फाईल टॅब मध्ये ऍक्च्युली जसं पहिल्यांदा आपण बघितलं न्यू ओपन तर आहेच, प्लस ज्यावेळी आपण एखादं डॉक्युमेंट क्रिएट करतो त्यावेळी आपण सेव्ह करतो डॉक्युमेंटला. आणि इथे तुम्ही 2 ऑप्शन्स पाहू शकता, सेव्ह आणि सेव्ह ॲज. तर या 2 ऑप्शन मध्ये काय फरक आहे सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये. तर डॉक्युमेंट समजा तुम्ही क्रिएट केलं आणि क्रिएट करून त्या डॉक्युमेंटला सपोज XYZ असं नाव दिलं आणि आता त्या डॉक्युमेंटमध्येच तुम्हाला अशा थोड्याफार चेंज करून आणि दुसरं तसंच डॉक्युमेंट पाहिजे. तर तुम्ही काय कराल की ते डॉक्युमेंट ॲज इट इज ठेवाल, त्याच्यात थोडेसे चेंज कराल आणि सेम डॉक्युमेंट सेव्ह ॲज करून आपण दुसऱ्या नावानं सेव्ह करू शकतो. म्हणजे काय होईल दोन्ही डॉक्युमेंट ॲज इट इज राहतील. नाहीतर जर सेव्ह जे ऑलरेडी XYZ जी फाईल आहे त्यातच जर तुम्ही चेंज केला आणि सेव्ह केला तर ती फाईल चेंज होते. ओके. आणि जर तुम्हाला ती फाईल चेंज न करता आणि सेम दुसरी फाईल पाहिजे असेल त्यावेळी तुम्ही सेव्ह ॲजचा वापर करता. ओके. तर इथे फॉन्ट आहे. तर इथे मी लिहित आहे हॅलो माय नेम इज धनश्री. ओके. तर याला मी फॉन्ट मधून इथे ऑलरेडी काही ऑप्शन्स दिसत आहेत फॉन्टचे आणि इथे ॲरो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉन्ट डायलॉग बॉक्स मिळतो. इथे तुम्ही बोल्ड करू शकता, साईज चेंज करू शकता, फॉन्ट स्टाईल बोल्ड, देन इथे पण साईज आहे चेंज करू शकता, फॉन्ट कलर तुम्ही चेंज करू शकता, आउटलाईन देऊ शकता,
इथे वेगवेगळे एम्बॉस किंवा इनग्रेव्ह असे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, शॅडो आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावाला फॉर्मॅट करू शकता. तर हे आहे आपलं टेक्स्ट. नेक्स्ट पॅरेग्राफ. ज्यावेळी पॅरेग्राफ असेल, समजा मी लिहिलं आय लिव्ह इन मुंबई, देन आय लाईक कॉम्प्युटर्स. तर इथे तुम्ही पाहू शकाल, हे क्लिक करून आपण इथे अलाइनमेंट चेंज करू शकतो. लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर, राईट आणि जस्टिफाई. ओके. तर अशा पद्धतीने आपण अलाइनमेंट करू शकतो. लेफ्ट अलाइनमेंट म्हणजे तुमचं टेक्स्ट लेफ्ट पासून स्टार्ट होईल. राईट म्हणजे तुमचं टेक्स्ट राईट पासून स्टार्ट होईल, उजव्या बाजूने. आणि सेंटर म्हणजे सेंटर मध्ये, जसे आपली कविता वगैरे असते सेंटर मध्ये, जर कविता टाईप करायची असेल तर तुम्ही सेंटर अलाइनमेंट वापरता. ओके. तर अशा रीतीने हे पॅरेग्राफचे ऑप्शन्स आहेत, अलाइनमेंट ऑप्शन्स. तसेच इथे लाईन स्पेसिंग आहे. आता समजा यात जर या लाईन्स मध्ये मला जर स्पेसिंग द्यायचे असेल, तर इथे ऍड स्पेस आपण करू शकतो किंवा अशी लाईन स्पेस सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. तर हे आहे लाईन स्पेसिंग. यानंतर बुलेट आणि नंबर्ड लिस्ट, दोन टाईपच्या लिस्ट असतात इथं. एक असती ऑर्डर्ड लिस्ट, एक असती अनऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला ऑर्डर इम्पॉर्टंट असते, म्हणजे सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो. जसे की तुमच्या शाळेत अटेंडन्स, आपण ज्यावेळी अटेंडन्स घेतो त्यावेळी रोल नंबर वाईज सगळ्या स्टुडंट्सचे नाव असतात. तर तिथे आपल्याला काय लागतं, ऑर्डर लागती, म्हणजे सिक्वेन्सली लागतं. त्यावेळी आपण नंबर्स वापरतो. हे आहेत नंबर्सचे प्रकार. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आहेत हे नंबर्स. रोमन नंबर्स, कॅपिटल एबीसी, स्मॉल एबीसी. तर इथे तुम्ही पाहू शकता, सपोज मी लिहिलं XYS, एनी नाव मी जस्ट रॅन्डमली काही लिहिते, तर ऑटोमॅटिक हे नंबर्स तुम्हाला दिसतात. ओके. तसेच तुम्हाला जर बुलेटेड लिस्ट करायचे असेल, जसे समजा तुम्हाला स्टेशनरी आयटम बनवायचे असतील, तर तुम्ही बुलेट्स देऊ शकता. बुलेट्स मध्ये पण वेगवेगळ्या प्रकार आहेत इथे. तर बुलेट्स लिस्ट मध्ये तुम्ही लिहू शकता पेन, पेन्सिल, इरेझर, अशा गोष्टी देऊ शकता. तर बुलेट्स मध्ये ऍक्च्युली आपल्याला हे नको आहे. आपण बुलेट्स मध्ये ऑर्डर सिक्वेन्स आपल्याला नको आहे, त्यामुळे आपण इथे बुलेट्स वापरल्या. ओके. तर अशा पद्धतीने दोन लिस्ट आहेत, नंबर्ड लिस्ट, बुलेटेड लिस्ट. इथे डेफिनेशन लिस्ट असते, मल्टी लेवल लिस्ट असते. तर हे आपल्याला ज्यावेळी आपल्याला गरज पडते आपण ह्या लिस्ट करतो, की आपल्याला एक टॉपिक असतो त्याच्यानंतर एक टॉपिक असतो. तर समजा क्वेश्चन पेपर ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी अशा लिस्टचा उपयोग होतो, की आन्सर द फॉलोइंग आणि आता इथे जर आपण बघू, ए जर लिहिलं तर ही झाली मल्टी लेवल लिस्ट. ओके. लाईक व्हॉट इज द यूज ऑफ MS वर्ड. तर अशा पद्धतीने आपण ह्या वेगवेगळ्या लिस्ट आपल्या रिक्वायरमेंट नुसार वापरू. तर हे जस्ट एक रिव्ह्यू झाला. आता याचा यूज करून आपण डॉक्युमेंट
एका सेशन मध्ये ऍक्टिव्हिटी म्हणून पाहणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला सगळ्या टॅब बद्दल माहिती घ्यायची, त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी करू. ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं होम टॅब आणि होम टॅबचा वापर. तसेच आपण पाहिलं की वर्ड मध्ये सेव्ह ॲज, ओपन, न्यू या सगळ्या ऑप्शन्सचा काय उपयोग असतो. ओके. थँक्यू.